नमस्कार. हवामान अंदाजे यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यात पावसाचा चांगला जोर वाढलेला आहे. रात्री बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे. तुमच्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे का नाही ते देखील कमेंट करून नक्की कळवू शकता. आता सविस्तर अंदाज पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये. त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे. तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती. सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्याला पावसाची तीव्रता ही अरबी समुद्रात जास्त पाहायला मिळत आहे. तेच वातावरण आता कोकण किनारपट्टीकडे सरकलेलं आहे. त्याचा प्रभाव आपल्याला चिपळूण, कराड, सातारा, वडोद, रत्नागिरीच्या भागात मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपात पाहायला मिळणार आहे अशी शक्यता सध्या दिसून येत आहे. तसेच इकडे पाहू शकता मुंबईच्या आसपास एक व इकडे वलसाड, पालघरच्या आसपास तीव्र पावसाळी क्षेत्र तयार झालेलं आहे. याचाच प्रभाव पुढे सरकत महाराष्ट्रावर पडेल. पश्चिम महाराष्ट्र झाल्यानंतर मराठवाडा तसेच विदर्भात तसेच उत्तर महाराष्ट्रात असं आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या आता जिल्हे पाहायला गेलं तर इंदापूर, इकडे करमाळा असेल, सोलापूर जिल्हा असेल, कर्जत तालुका असेल, दौंड, बारामती, लोणार, फलटण, वाईचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. पिलो, वडोद, सातारा बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार, खेड, चिपळूण या ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो. मगजन, कराड, साखरपाचा असेल, पाटणचा भाग असेल या ठिकाणी देखील मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. लवासा, रोहा, गोरेगाव, इकडे पुणे, इकडे कसमतचा भाग असेल, चाकण, खोपोली, पेण, नेरळ, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, शहापूर, वाडा, इगतपुरी, त्र्यंबक, नाशिक या पट्ट्यात मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. हे वातावरण नंतर थोडे पुढे सरकणार आहे. संगमनेर, राजूर, गोरेगाव असेल, मंचर, अलकोटे, शिरूर, राहू असेल, दौंड, बारामती, इंदापूर, फलटण, अकलोज, पंढरपूरच्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस देईल. नंतर हे अजून थोडंसं पुढे सरकून याची तीव्रता देखील चांगलीच पाहायला मिळेल. वैराग, मोहोळ, कुरुडवाडी, इकडे परंडा, करमाळा, कर्जत, जामखेड, चौसाळा, कडा, राळेगाव, अहिल्यादेवीनगर, पाथर्डी, अलकोटे, इकडे गोरेगावचा भाग असेल, जुन्नर, राहुरी, तसेच इकडे भागूर, पैठणचा भाग असेल, श्रीरामपूर, गंगापूर, वैजापूर या पट्ट्यात देखील पाहायला मिळेल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. तसेच इकडे साक्री, नंदुरबार, शिरपूरचा भाग असेल, नवापूरचा भाग असेल, अहवाज, जळगावचा, पारोळाचा भाग असेल याही ठिकाणी मालेगावच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. पावसाची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात काही भागात आपल्याला पाहायला मिळू शकते. तसेच खामगाव, अकोला, अकोट, अमरावती, अचलपूरच्या भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल. तसेच बीड, जामखेड, माजलगावच्या पट्ट्यात देखील चांगल्या सरी पावसाच्या पाहायला मिळतील. करमाळा असेल, बार्शी, परंडा असेल, वैराग, कुरुडवाडी, धाराशिवच्या भागात देखील काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तसेच हे वातावरण नंतर पुढे आपल्याला सरकतानाच दिसून येत आहे. जिंतूर, हिंगोली, उमरखेड, नांदेड, परभणी, वाशिम, पुसद, कर्जतचा, कारंजाचा भाग असेल, यवतमाळचा भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. वर्धा, उमरेडपर्यंत पावसाची तीव्रता राहील. नांदेड, धाराशिव, लातूरचा भाग असेल, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यादेवीनगर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव असेल, अकोला, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, जालना असेल या पट्ट्यात मध्यम ते जोरदार पाऊस आज बऱ्याच ठिकाणी होऊन जाईल. बीड असेल, परभणीचा बराच भाग असेल या ठिकाणी देखील, अमरावती, नागपूर, गोंदियापर्यंत देखील चांगलं वातावरण सक्रिय राहील. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोलीचा भाग, वाणी, आदिलाबाद, यवतमाळ या पट्ट्यात देखील, वर्ध्याच्या भागात देखील पावसासाठी पोषक असं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अशा पावसाची शक्यता या भागात देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून हवामानाची प्रत्येक अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल. धन्यवाद.